तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये वसई विरार महाराष्ट्रामध्ये इथे महानगरपालिका वसई विरार महानगरपालिकासाठी वॅकन्सी निघलेली आहे। तर याच्याविषयी संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, जास्त व्हिडिओला वेळ न घेता चला लवकरात लवकर व्हिडिओला सुरू करूया। तर मित्रांनो, या अंतर्गत 145 जागांसाठी ही भरती निघलेली आहे। तर याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंडपर्यंत शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरू करूया। तर मित्रांनो, इथे बघू शकता, तर इथे ही आत्ताच वॅकन्सी निघलेली आहे, 2 ते 3 दिवसामध्ये निघलेली आहे। तर याच्यामध्ये बघू शकता कोणकोणत्या पदासाठी इथे वॅकन्सी राहणार आहे। तर इथे बघू शकता बालरोग तज्ज्ञ याच्यासाठी एक अशी वॅकन्सी राहणार आहे, साथरोग तज्ज्ञ याच्यासाठी अशी एक वॅकन्सी राहणार आहे, आणि शहर गुणवत्ता कार्यक्रम याच्यासाठी एक वॅकन्सी राहणार आहे। तर अशा प्रकारे इथे संपूर्ण अशा इथे खालील प्रकारे अशा वॅकन्सी 145 जागासाठी ही वॅकन्सी इथे राहणार आहे। तर तुम्ही बघू शकता, तर इथे बघू शकता स्टाफ साठी एकूण 18 अशा वॅकन्सी राहणार आहेत, आणि वैद्यकीय अधिकारीसाठी 52 किंवा 52 वॅकन्सी इथे राहणार आहेत। अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी यासाठी 19 वॅकन्सी। तर टोटल बघू शकता इथे औषध निर्माता म्हणजे इथे फार्मासिस्ट साठी पण इथे वॅकन्सी राहणार आहेत, अशा 2 वॅकन्सी राहणार आहेत। प्रयोगशाळासाठी पण इथे 3 वॅकन्सी राहणार आहेत। त्याच्यासह खाली आल्याच्या नंतर कार्यक्रम सहाय्यक, उद्देशीय आरोग्य सेवक याच्यासाठी 37 अशा वॅकन्सी इथे राहणार आहेत। टोटल 145 जागांसाठी इथे वॅकन्सी राहणार आहे। तर इथे शैक्षणिक पात्रता बघू शकता, खाली तुम्हाला इथे खाली दिलेली आहे। तर शैक्षणिक पात्रता बघू शकता MD किंवा DNB असं पद क्रमांक 1 साठी तुम्हाला इथे शैक्षणिक पात्रता लागणार आहे। पद क्रमांक 2 साठी MBBS BDS तुमचं शैक्षणिक पात्रता इथे झालेलं पाहिजे। पद क्रमांक 3 साठी MBBS झालेलं पाहिजे तुमचं, आणि पद क्रमांक 4 साठी MBBS, पद क्रमांक 5 साठी MBBSच असणं गरजेचं आहे। पद क्रमांक 8 साठी बघू शकता D फार्म B फार्म इथे तुमचं असणं गरजेचं आहे। याच्यासाठी बघू शकता पद क्रमांक 9 साठी तुम्हाला दिलेलं आहे BSc किंवा DMLT तुमचं असणं गरजेचं आहे। त्याच्यासोबतच पद क्रमांक 10 साठी कोणत्याही शाखेतील पदवी असणं गरजेचं आहे, किंवा मराठी इंग्रजी टंकलेखन याच्यासोबत तुमची 30 ची इथे तुमची टायपिंग स्पीड असणं गरजेचं आहे। तर पद क्रमांक 11 साठी बघू शकता तुमचं 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे, किंवा पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग असणं इथे गरजेचं इथे सांगितलेलं आहे। तुमचं वयाची अट बघू शकता 2026 पर्यंत तुमचं वयाचं इथे दिलेलं आहे। पद क्रमांक 1 2 4 5 6 याच्यासाठी बघू शकता 70 वर्षापर्यंत तुमची इथे वयाची मर्यादा दिलेली आहे, आणि पद क्रमांक 3 7 11 याच्यासाठी 18 ते 38 मध्ये तुमचं वय वर्ष असणं गरजेचं आहे। तर तुम्ही मागाव स्वर्गीय असेल तर तुम्हाला 5 वर्षाची इथे सूट दिलेली राहणार आहे। तर इथे नोकरीचं ठिकाण बघू शकता, इथे वसई विरार मध्येच हे नोकरीचं ठिकाण राहणार आहे। तर तुम्हाला अर्जासाठी फीस काय लागणार आहे, तर फीस वगैरे इथे काहीच लागणार नाही। अर्ज हा फ्री मध्ये तुम्ही अप्लाय करू शकणार आहात। तर मुलाखतीचं ठिकाण बघू शकता, मुलाखतीचं ठिकाण आहे वसई विरार शहर महानगरपालिका। इथे जाऊन तुम्हाला तुमचं मुलाखतीचं ठिकाण इथे राहणार आहे। तुम्हाला अर्ज सादर करण्याचा पत्ता दिलेला आहे वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय तळमजला, यशवंत नगर विरार। इथे तुमचा अर्ज तुम्हाला सादर करून घ्यायचा आहे। महत्त्वाची तारीख बघू शकता, थेट मुलाखत दिलेली आहे पद क्रमांक 1 ते 6 साठी 2 ते 6 फेब्रुवारी पर्यंत, आणि अर्ज करण्याची शेवटची इथे तारीख दिलेली आहे 7 ते 11 साठी 2 ते 6 मध्ये तुम्हाला इथे त्याची अर्ज करायचा आहे, पद क्रमांक 7 आणि 11 साठी। तर तुम्हाला जर याची नोटिफिकेशन जर पाहिजे असेल तर आपल्या बेल आयकॉनला क्लिक करा, आणि कमेंट करायला पण विसरू नका। तर धन्यवाद मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंडपर्यंत शेअर करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।